नमस्कार. आज आपण ऐकणार आहोत व.पु. काळे यांची एक अतिशय सुंदर कथा. कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कथेला सुरुवात करूया. आजच्या कथेचे नाव आहे मीच तुमची वहिदा. व.पु. काळे यांच्या कथाकथनातील मला आवडलेली एक कथा. एक मध्यमवर्गीय कारकून, चाळीत राहणारा तो, चुकून एका स्पर्धेत भाग घेतो आणि यशस्वीही होतो. त्याबद्दल त्याला बक्षीस मिळते ते वैशिष्ट्यपूर्ण असते. वहिदा रहमान या सिनेनटीच्या सहवासात 8 तास घालवण्याचे सारी चाळ त्याच्या भाग्याचा हेवा करते. तो बिचारा एवढ्या मोठ्या नटीकडे जायचे तर चांगले कपडे कुठून आणायचे या विवंचनेत. त्याची उदास हताश पत्नी मोठ्या धीराने निरोप देते. नटीच्या बंगल्यातील त्या वैभवात आपण शोभत नाही ही जाणीव त्याला सतत टोचत असते. चहा येतो, जेवण येते, पण मोकळेपणानं त्याला आस्वाद घेता येत नाही. घरी आल्यावर सगळे चाळकरी त्याला खोदून खोदून काय काय झाले ते विचारतात. तो आपल्या अंगची कल्पनाशक्ती वापरून जेवढे ग्लॅमरस चित्र उभे करता येईल तेवढे करतो. या त्याच्या वर्णनातला बनवाबनवीचा भाग त्याची पत्नी नेमकी हेरते. लोकांची पांगापांग झाल्यावर तो प्रांजळपणे त्याची दिवसभर कशी उपेक्षा झालेली असते ती बायकोला सांगतो. कथेच्या शेवटी त्याची पत्नी म्हणते, रमाकांत, या जगात अनेक सुंदर स्त्रिया आहेत. नजर टाकशील तिकडे सौंदर्याचा साक्षात्कार होईल. रंभा, उर्वशी, मेनका, पण शेवटी नवऱ्याच्या पिवळ्या गंजी फ्रॉकची पर्वा न करता जी नवऱ्याच्या कुशीत शिरते तीच त्याची वहिदा रहमान असते. मला वाटते ही कथा व.पु. काळे यांच्या वैचारिक सामर्थ्याचे रहस्य नेमके उलगडून दाखवते. आपल्या वाटेला आलेल्या जीवनातच सुखाची साफल्याची सरिता दुथडी भरून वाहत आहे याचा जणू ती आपल्याला साक्षात्कार घडवते. व.पु. काळे. धन्यवाद. ही कथा तुम्हालाही आवडली असल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.